हॅलो गाईस, टुडेज माय मिनी ब्लॉग. तर आज आम्ही चाललो होतो तर रेल्वेचा प्रवास करण्यासाठी. खूप दिवसापासून इच्छा होती की प्रवास करावा रेल्वेचा म्हणून, तर फायनली तो दिवस आज आला. तर घरापासून स्टेशन जरा लांब असल्यामुळं आम्हाला 4 व्हीलर मध्ये जावं लागलं स्टेशन पर्यंत. 4 व्हीलर मध्ये जाताना खूप भारी वाटत होतं, कारण आताच पाऊस पडला होता त्यामुळे निसर्ग एकदम गारगार झाला होता. आम्ही काही व्हिडिओ वगैरे काढले आणि सौंदर्यरम्य निसर्गाचा आनंद घेत आम्ही स्टेशनवर पोहोचलो. सर्वजण पटापट ट्रेनमध्ये चढले, कारण ट्रेन सुरू व्हायला 2च मिनिटं राहिले होते. जाताना मी काही रील वगैरे बनवले, काही व्हिडिओ वगैरे काढले खालच्या परिसराचे, निसर्गाचे, डोंगराचे. खालचा परिसर खूपच भारी दिसत होता, हिरवा हिरवा गार. आणि मी थोड्या वेळ ट्रेनच्या दरवाजापाशी जाऊन थांबले, कारण मला हवाचा आनंद घ्यायचा होता. त्यामुळे खूप भारी वाटत होतं तिथं जाऊन. आणि ही माझी फॅमिली आहे. हे माझे 2 भाऊ आहेत आणि हे माझे आजोबा आहेत आणि या माझ्या बहिणी आहेत. ही एक बहीण आहे माझी आणि ही एक बहीण आहे आणि हे काका आहेत. तर बीड स्टेशन थोडंच लांब असल्यामुळं मी दरवाजातच थांबले, मला खूप भारी वाटत होतं त्यामुळं. आणि फायनली बीड स्टेशन आलं. तर तिथे गेल्यानंतर आम्हाला समजलं की गाडी 1 तास थांबणार होती तिथं. तर आम्ही तिथे जेवण वगैरे केलं, थोड्या वेळ बसलो, तरी पण अजून गाडी उभीच होती. एक वाजता गाडी सुरू होणार होती, त्यामुळे आम्ही थोड्या वेळ बाहेर बसलो. गाडी सुरू झाली की आम्ही ट्रेनमध्ये वापस जाऊन बसलो. जाताना मी काही व्हिडिओ बनवले, काही फोटोशूट केले आणि काही रील बनवल्या माझ्या फॅमिली सोबत, म्हणजे माझ्या भावासोबत, काही माझ्या आई सोबत आणि माझ्या काकी सोबत. काही निसर्गाच्या अशा बऱ्याचशा रील मी बनवल्या. आणि असाच वेळ आमचा कधी निघून गेला हे समजलंच नाही. आणि फायनली आमचं स्टेशन आलं आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघलो आहोत. बाय बाय.